तुम्हाला नमस्कार करते म्हणजे माझं व्रत पूर्ण होईल. सुखी राहा. हा. आयुष्मान भव. चला चला, खूप भूक लागली. सकाळपासून उपाशी आहे. आता जेवण हेच माझ्यासाठी सुख आहे. दे दे. मीरा कुठे आली नाही अजून? ती खोलीत असेल वेदासोबत. दादा जाऊ दे ना, मला भूक सहन होत नाही आता. आपण जेवून घेऊया सगळे. वेदा आणि ती जेवतील नंतर. मंजिरी, तुझाच नियम आहे ना घरातल्या सगळ्या सदस्यांनी एकत्र जेवायला बसायचं म्हणून. मग मीरा का नाही? दादा ती कुठे या घरची सदस्य आहे? नर्मदा, चल वहिनी ये. अगं मीरा, कुठे होतीस तू? आम्ही सगळे वाट बघतोय. चल पटापट जेवायला वाढ. ती भाजी इकडे पास कर. नर्मदा, तिचंही व्रत होतं आज. तिचाही उपवास आहे. उगाच तिला कामं सांगू नकोस. दादा अरे ती जेवेल ना नंतर. आपल्या बरोबरच बसायला हवंय का तिने? मी तुम्हाला सगळ्यांना एकदाच आणि शेवटचं सांगतोय. सगळ्यांनी लक्षात ठेवा, मीरा आपल्या सोबतच जेवायला बसेल. मीरा, बस. नाही नको दादासाहेब. मी सांगतोय ना. दादासाहेब आजचं माझं व्रत अजून पूर्ण झालेलं नाहीये. यांच्या पाया पडल्याशिवाय वटपौर्णिमेचा उपवास कसा सोडणार ना? माझ्या पाया पडायची गरज नाही. आपण नवरा बायको नाही आहोत. अथर्व, तुमचं लग्न झालंय आता. बाबा, हे लग्न मला मान्य नाही. मी आधी पण सांगितलं, परत सांगतोय. मी मीराला माझी बायको म्हणून कधीच एक्सेप्ट करणार नाही. दादा अरे असं काय करतोस? व्रत पूर्ण झालं नाही तर मीरा वहिनी जेवणार कशी? अनन्या, दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम. ओके. तुझा प्रॉब्लेम नसेल तो कदाचित, पण ती तुझी जबाबदारी नक्कीच आहे. तिला पाया पडू देत. जबाबदारी? बाबा, माझा आणि मीराचा काही संबंध नाही. अथर्व, हे जरा अति होते आता. तुला सत्य नाकारून चालणार नाहीये. बाकीचे सगळेच तुला या गोष्टीसाठी पाठिंबा देत आहेत, पण तू मीराला नाकारू शकत नाहीस. आणि तुम्ही सगळेही लक्षात घ्या, उद्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा झाल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना मीराला या घरची सदस्य म्हणून स्वीकारायचे. बाबा, विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट, तुम्ही मला कितीही फोर्स केलं तरी मी या पूजेला येणार नाही. आय एम सॉरी. अथर्व न जेवताच निघून गेलाय.
वहिनी वहिनी तुम्ही तरी दादा का हट्ट धरून बसलायस तू आणि ते सुद्धा या मुलीसाठी मुळात अथर्वाला हे लग्नच मान्य नाहीये तो काय येईल पूजेला सांग मला पण तू तर माझा काही ऐकणारच नाहीस जाऊ दे मीच जाते दादासाहेब तुम्ही या गोष्टीचा पुन्हा एकदा विचार करा चल मीरा वहिनी तू नको एवढा विचार करूस तू उपवास सोड. अनन्याताई हे बघा मी प्रथा नाही मोडू शकत. बाबा उद्याची पूजा कशी होणार आहे? माहित नाही पण काहीही करून ही पूजा व्हायलाच हवी. दादासाहेब अनन्याताई हे बघा तुम्ही अजिबात काळजी करू नका. ही पूजा नक्की होणार. माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्या पाया पडायची गरज नाही. आपण नवरा बायको नाही आहोत. वेदाचे बाबा तुमच्या खोलीत यायचं नाही असं बजावलेलं असताना मी आले. त्यासाठी मला माफ करा. मला माहितीये तुम्हाला हे लग्न मान्य नाहीये. माझा पत्नी म्हणून तुम्ही स्वीकार केलेला नाहीये. पण आता तुम्ही माझे पती आहात. नाही उपवासाने भूक सहन झाली नाही म्हणून मी पाया पडायला आले नाहीये. पण व्रत पूर्ण झालं नाही तर त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून आले. व्रत पूर्ण झाला तरच नवऱ्याला उदंड आयुष्य लागतं असं म्हणतात. तुम्हाला निरोगी आणि सुखी आयुष्य लाभो. अथर्व मागच्या काही दिवसात जे घडलं त्यामुळे तुम्ही नाराज आहात हे माहितीये मला. तुम्ही मीराला पत्नी म्हणून स्वीकारत नाहीये हेही मी अगदीच समजू शकते. पण अथर्व खरं सांगू मीरा खूप चांगली मुलगी आहे. अथर्व तुम्ही त्या नालायक मायाशी लग्न करणार होता फक्त आपल्या वेदासाठी. मग मीराने जे केलंय तेही फक्त आपल्या वेदासाठीच केलंय. म्हणून तरी पत्नी म्हणून तिचा स्वीकार करा. तुम्हाला माहितीये अथर्व मी बघतीये ना
मीरा वेदाची आई म्हणून तिची प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडतीये आणि मला खात्री आहे तुमची पत्नी म्हणून ती प्रत्येक जबाबदारी उत्तमरित्या पार पाडेलच. तुम्ही तिला एकदा संधी द्या. आणि अथर्व, तुम्ही जर असं करणार नसाल ना तर मग मी वचन देते मी तुम्हाला आणि मीराला एकत्र आणणारच. डोकं का दुखतंय? माझं अंगठ अडकतंय. मगाशी दारू पण होतं. आता बंद कसं झालं? मला काहीच कळत नाहीये काय होतंय माझ्यासोबत. माया, मॅडम, अगं बरी आहेस ना तू आता? हा, नाही मॅडम, माझं अंग दुखतंय खूप. मला काही कळत नाही. मला चक्कर कशी आली, मी इथे आले, मला काहीच कळत नाहीये. मी सांगते काय झालं असेल ते. अगं तू अथर्वला मारण्याचा एवढा मोठा प्लॅन केला होतास, तो फसला. त्याचं अपयश तुला झेपलं नसेल आणि त्याच्या स्ट्रेसमुळे तुला चक्कर आली असेल. माया, तू एक काम कर. हां, तू थोड्या वेळ ना आराम कर. हां, खरं सांगू का, तुला ना एका मोठ्या आरामाची गरज आहे, कायमच्या. नाही 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 मॅडम, आय एम सॉरी. अगं वेडी आहेस का? सॉरी काय म्हणतेस? माया, मी सिरियसली बोलते बाळा. जा जाऊन आराम कर जा. भूक लागली. भूक लागली आहे? बरोबर आहे, मगाशी तू जेवायला नव्हतीस ना. माया, तू एक काम का नाही करत? आज जे तुला अपयश मिळालंय ना, त्याची शिक्षा म्हणून आज तू जेवूच नकोस. खूप झाले स्वतःचे लाड, आता शिक्षा भोग. आईसाहेब, माझ्या लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा आहे, त्यासाठी तुमचा आशीर्वाद घ्यायला आले. आईसाहेब, मी तुमची लेक आहे ना, तुम्ही मला आशीर्वाद नाही देणार? हे बघा आईसाहेब, माझ्याकडनं जे पण काय झालं त्यात माझा काहीच स्वार्थ नव्हता. हे सगळं मी आपल्या वेदासाठी केलं. मला मान्य आहे माझं चुकलं असेल, पण तुम्ही राग धरू नका ना. आईच्या हक्काने तुम्ही मला ओरडा, चिडा, हवं तर कानाखाली मारा, पण असं अबोला धरू नका. माझ्याशी बोला ना आईसाहेब. तुम्हाला माहितीये, मी जेव्हा या घरात आले ना, तेव्हा सगळ्यात जास्त जीव तुम्ही माझ्यावर लावलात. आईचं प्रेम दिलत मला.
वेळप्रसंगी माझ्या पाठीशी उभ्या पण राहिलात. आईसाहेब, मला तुमचा हा अबोला सहनच होत नाहीये. मला त्रास होतोय त्याचा. आई म्हणून तुम्ही मला शिक्षा द्या, मारा, ओरडा, पण माझ्याशी बोला ना. मला सांगा, मी काय केलं तर तुमचा राग जाईल? आईसाहेब, बोला ना माझ्याशी, असं गप्प नका राहू. तुम्हाला माझी शपथ आहे, फक्त एकदा बोला माझ्याशी. मीरा, मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. आईसाहेब, आई मानत असतीस तर असा विश्वासघात केला नसतास तू माझा. इतका जीव लावला मी तुला मीरा. चुकले मी, मूर्ख ठरले. नाही आईसाहेब. एक शब्दही बोलू नकोस तू. आईच्या भावना मातीमोल ठरवल्यास तू. नाही देणार मी तुला आशीर्वाद, कारण जरी मी तुला आशीर्वाद दिला ना तरी त्याची किंमत नाही ठेवणार तू. जा तू इथून, जा. जाते, पण आईसाहेब, आता हाच माझा संसार आहे. काही झालं ना तरी मला याची जबाबदारी पार पाडावीच लागेल. त्यासाठी मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मदन, पिरिया, कुठे आहात दोघे? ए मदन, ए मिरे, काय झालं काय ओरडायला आमच्या नावाने? काय आग लागली काय कुठे? आज घरात काय आहे तुम्हा दोघांना माहित नाहीये का? काय आहे? कालच सांगितलं होतं ना, लग्नानंतरची सत्यनारायणाची पूजा आहे. मग काहीच तयारी का नाही इथे? ए मिरे, या घरात मंजिरी बाई साहेबांनी सांगितल्याशिवाय काही घडत नाही, हे माहित नाही का तुला? पूजा होणार आहे, त्याची सगळी तयारी करायला घ्या. मांडामांड करा लगेच. हे मिरे, तू कोण का आम्हाला सांगणारी? हा, आणि तू सुद्धा आमच्यासारखी नोकर आहेस या घरात, विसरू नकोस. पिऱ्या, आज बोललेस, पुन्हा हे बोलायचं नाही. ए, आणि हो, आता मी या घरात कोण आहे ना हे तुम्हा दोघांनाही चांगलंच माहिती आहे. त्यामुळे मला उलट उत्तर दिलेलं अजिबात चालणार नाही. आणि तसं झालंच तर तुम्हाला लवकरच दुसरं काम शोधावं लागेल. आणि इथे काम करायचं असेल तर मी सांगितलेली कामं करावीच लागतील. कळलं? चला, पटकन कामाला लागा. गुरुजी यायच्या आत सगळी तयारी झालेली पाहिजे. कळलं? जातो जातो. चल रे पिरिया. शाब्बास मीरा, तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. शाब्बास मीरा. तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. वाव वहिनी. चला
आता आजची पूजा होणार हे नक्की झालं. बाबा पण मला नाही वाटत आई येईल पूजेत. मला मंजिरीचं टेन्शन नाही अनन्या. कितीही रागावली ना तरी मंजिरी येईल पूजेला. मला टेन्शन आहे अथर्वच. तोच नाही आला तर ही पूजा होणार कशी? दादासाहेब पूजा नक्की होणार आणि वेदाचे बाबा सुद्धा नक्की येणार. तुम्ही काळजी करू नका, मी घेऊन येईन त्यांना.